गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। तं वन्दे धारेश्वरं शम्भुं सर्वदोषप्रणाशकं सह्याद्रिगौहरे स्थितं आदिमठस्य भूषणं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। सांब जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु धारेश्वर महाराज की जय। सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु आदिराज बाबा शिवाचार्य महाराज की जय। भगवती जगदम्बा माता की जय। अन्नपूर्णा माता की जय। दुर्गा माता की जय। हर हर महादेव। भारत माता की, गौ माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। हर हर महादेव। श्री शिव परमात्मा स्वरूप जगदाद्य जगद्गुरु मूल पंचाचार्य मन्मथादि संत बसवादि प्रमथ सद्गुरु धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून मल्लिकार्जुन शिवाचार्यापर्यंतच्या गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून आजच्या वाङ्मयी सेवेला आरंभ करीत आहे। आज भाद्रपद वद्य द्वादशी अर्थात त्रयोदशीचा आरंभ होतो आहे आणि उद्या चतुर्दशी म्हणजे शिवरात्री आणि प्रदोष असा योग उद्या प्राप्त होतो आहे। आपण सर्वजणच हळूहळू अमावस्येच्या दिशेने म्हणजे भाद्रपद महिन्याची सांगता आणि आश्विन महिन्याचा आरंभ, नवरात्राचा आरंभ अशा स्थितीमध्ये आहोत। उद्याचा असलेला प्रदोष आणि शिवरात्री या निमित्ताने आपण सर्वजण उद्याच्या शिवपूजनामध्ये किंवा उद्याच्या दिवसभरात होणाऱ्या विविध उपक्रमामध्ये कशा पद्धतीने सम्मिलित होणार किंवा कशा पद्धतीने ही सेवा श्रीचरणी समर्पित करणार याबद्दल उत्सुकता सर्वांच्याच मनामध्ये लागलेली आहे। याच वेळेला हिंदू साम्राज्यातील सनातन संस्कृतीमधील पितृपक्ष असल्यामुळे ब्राह्मणादी चतुर्वर्णांमध्ये आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठीची स्पर्धा सुरू आहे। आज आपणाला आवर्जून सांगतो की उद्या येणारी त्रयोदशी चतुर्दशी ज्या तिथी आहेत त्या दिवशी शस्त्रास्त्राने म्हणजे विशेषत्वाने सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा जे शहीद झालेले आहेत त्यांच्यासाठी नैवेद्य ठेवण्याचा अशा प्रकारचा हा दिवस आहे। आणि वीरशैव साम्राज्यामध्ये वावरत असलेल्या लोकांना यातल्या कोणत्याही विधीची गरज नाही, कारण ते रोज नित्य पूजा करत आहेत। मात्र आताचा वीरशैव पाहिला तर तो खरा वीरशैव म्हणायची की नकली वीरशैव म्हणायचा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। गुरु महाराज येणार आहेत, स्वामी महाराज घरी येणार आहेत, गावात जगद्गुरु येणार आहेत, शिवाचार्य महाराज येणार आहेत, कुणाचा तरी अनुष्ठान कार्यक्रम आहे, एवढा दिवस किंवा कोणीतरी गेलेला आहे आणि आज त्याचा तिसरा दिवस आहे, तीर्थ मिळणार आहे, तेवढ्या पुरतं लिंग घालायचं आणि पुन्हा ते लिंग खुंटीला किंवा देव्हाऱ्यावर ठेवायचं अशी एक वेगळीच परंपरा वीरशैव साम्राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। वास्तविक पाहता वीरशैव त्याचंच नाही, वीरशैव हीची व्रत लिंग देही अखंडित कायमस्वरूपी आपल्या शरीरावर लिंग आहे त्यालाच लिंगायत किंवा वीरशैव म्हटलं पाहिजे। परंतु नामधारीच मंडळी जास्त झालेली आहे आणि अशा लोकांच्या पूर्वजांचे सुद्धा आत्मे अतृप्त होताना दिसत आहेत। तेव्हा आपणा सर्वांना त्यांना तृप्त करायचं असेल तर नित्य लिंगार्चन शिवार्चन करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि शिवाला
आपण मुळातच अष्टावरणामध्ये पहिला गोष्टच अशी आहे की नैवेद्य समर्पित केल्याशिवाय, तीर्थ समर्पित केल्याशिवाय आपला अष्टावरण पूर्तीच होत नाही. आणि म्हणून जे लोक रोज तीर्थ घेत आहेत त्यांना वेगळ्या महाळादी प्रक्रिया करण्याची, महालयादी विधी करण्याची आवश्यकता नाही. पण आज अनेक लोक, आपण ऐकणारे अनेक लोक आहेत, त्या सर्वांच्यासाठी म्हणून आपण बोलत असल्यामुळे ज्या लोकांमध्ये विधिविधान करत असताना अंत्येष्टी विधानामध्ये फरक आहे, ज्यांची समाधी केली जाते, जे नित्यार्चन करतात त्यांच्यासाठी या गोष्टी सांगितलेल्या नाहीत, किंवा शंकराचार्यांचं सुद्धा महालय करायचं सांगितलं नाही. गिरीपुरी, भारती, आनंद उदासी जे गुरुजन आहेत, संन्यासी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा ही गोष्ट सांगितलेली नाही. मात्र जे गृहस्थी जीवन जगत जगत आपल्या ऐहिक कर्म करता करता गेलेले आहेत आणि त्यांची प्रॉपर्टी जे सांभाळणारे लोक आहेत, अशा लोकांनी मात्र आपल्या पूर्वजांच्या तृप्तीसाठी प्रतिवर्षी महालय म्हणजे या 15 दिवसामध्ये देवांच्या विश्रांतीच्या कालावधीमध्ये आपल्या पूर्वजांना या भूतलावर येऊन आपल्या मुलांचा, संतानांचा काय चाललेलं आहे हे पाहण्याची इच्छा होते. अशा प्रकारचा हा पंधरवडा पितृ पंधरवडा म्हणून संबोधला जातो. वीरशैवांसाठी पितर हा विषयच नाही. ती व्यक्ती शिवैक्य किंवा लिंगैक्य होते असं म्हटलं असल्या कारणाने आपणा सर्वांनाच, म्हणजे शिवैक्य कोणाला म्हणावं तर जी व्यक्ती ज्ञान, दान, पूजा, जप, ध्यान, धारणा, समाधी करत जाते आहे, शिवैक्य होते आहेत. आणि जे लोक फक्त लिंग धारण केलेले आहे, शेवटच्या वेळेला जंगम लोक त्यांच्या हातामध्ये लिंग ठेवत आहेत, ते लिंगैक्य. अशा प्रकारचा आपण विचार करण्याची आज आवश्यकता निर्माण झालेली आहे. वास्तविक पाहता समान आहेत. वीरशैव काय आणि लिंगायत काय दोन्ही एकच आहेत. तसं शिवैक्य काय आणि लिंगैक्य काय दोन्ही एकच आहे. परंतु शिवैक्य म्हणजे खरोखर शिवयोग साधना करून जो शेवटी समाधीस्थ झालेला आहे किंवा सर्वांना सांगून देह ठेवलेला आहे, ही व्यक्ती खऱ्या अर्थाने शिवैक्य असं म्हटलं पाहिजे. आणि जी व्यक्ती गेल्यानंतर आम्ही विधिविधान करतो किंवा ते पूजा अर्चा करत होते, मात्र लिंग कुठं देवाऱ्यात ठेवलाय, खुंटीला ठेवलाय, अशी परिस्थिती ज्यांची आहे आणि त्यांच्या हातामध्ये शेवटच्या वेळेला जंगमांनी लिंग हातात दिलं आणि त्या व्यक्तीचं विधान केलं, अशी परिस्थिती आज आपणाला पाहायला मिळते. मधल्या कोरोनाच्या काळामध्ये तर समाजाचे धुरंधर व्यक्ती, समाजाचे पदाधिकारी, अध्यक्ष असतील, सचिव असतील, हेच लोक सांगायचे, महाराज आता यापुढे आपण दफन प्रक्रिया बंदच करूया आणि लोकांना जाळण्याचेच तुम्ही आदेश द्या. म्हणजे धर्मगुरूपेक्षा, धर्मग्रंथापेक्षा हे पदाधिकारीच मोठे झाले, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत होती. पण लक्षात ठेवा, आपल्या धर्माने सांगितलेला आचार विचार सोडून अन्य धर्माचं आचरण करणं हे सुद्धा आपल्या पितरांना आणि आत्म्याला घातक आहे, आत्मघातकी आहे, पितृघातकी आहे. म्हणून माझ्या धर्माने काय सांगितलेलं आहे, माझ्या संस्कृतीमध्ये कोणकोणते विचार आहेत, त्याप्रमाणेच गेलं पाहिजे. इतके लोक कोरोनात गेले तरी सुद्धा इस्लाम लोकांनी किंवा ख्रिश्चन लोकांनी जाळण्याचा निर्णय नाही घेतला. त्यांनी व्यवस्थित रीतीने त्यांची दफनादी प्रक्रिया केली, त्याच्यासाठी काय हवं असेल ते सर्व केलं, वेगवेगळ्या प्रकारची औषधं टाकली आणि त्या लोकांचा विधी धर्मशास्त्राप्रमाणे केला. पण आम्ही मात्र कधी काही मनात येईल ती गोष्ट करत असतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, यतो धर्मस्ततो जय. तुम्ही धर्माप्रमाणे वागलात की तुम्हाला अधर्माचे किंवा अन्य धर्माचे किंवा आणखी विकृत संस्कार करण्याची वेळच येत नाही. परंतु आपल्या समाजामधले अनेक लोक तसं करतात किंवा माझ्यासारखे गुरु म्हणून घेणारी मंडळी आहेत, परंतु भक्तावरच्या वेड्या प्रेमापोटी असू दे काय हरकत नाही असं म्हणून दुर्लक्ष करतात. लक्षात ठेवा, अनेक पुरोहित आपल्याला पाहायला मिळतात, परंतु ज्या पुरोहितांनी धर्माबद्दलची कट्टरता ठेवलेली आहे त्यांचं जीवन खऱ्या अर्थाने व्यवस्थित झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. पण माझ्यासारखे सवलत देणारे लोक आहेत, त्यांना मात्र शेवटच्या काळात जरा व्याधी यांचाच त्रास होताना दिसतो. आज पुरोहित्य करणारे जंगम लोक मंडळी जर आपण पाहिली तर त्यांचा शेवट कसा झाला याचा विचार केला तर खूप दुःखद शेवट झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि याचं कारण जर काय असेल तर बिचारे गरीब, बिचारे मंत्राने श्रीमंत असले तरी
किंवा मनाने श्रीमंत असले तरी धनाने कमी असल्यामुळे जे लोक धनिक आहेत ते कसं म्हणतील तशा पद्धतीने अनेक लोक वागताना दिसतात. अलीकडे तर जंगमांचा पाय ठेवून त्या व्यक्तीच्या डोकेवरती तीर्थ देण्याची पद्धती जी आहे त्याला शिवैक्यता प्राप्त होऊ दे असे म्हणण्याची व्यवस्था आहे. ती व्यवस्था सुद्धा आता बंद झालेली दिसते. शिवाचार्यांना सुद्धा आता तशा प्रकारे अभिषेक करण्याचा अधिकार राहिलेला नाही. इतकी बिकट परिस्थिती आपल्या समाजाची निर्माण झालेली आहे. आपण कधीतरी या सगळ्या गोष्टीचा खरोखर सखोल असा विचार करण्याची आवश्यकता आहे. माझ्या धर्माने काय सांगितलेलं आहे आणि त्यातील गहन अर्थ काय आहे हा आम्ही समजून घेतला पाहिजे. निश्चितच माझंच तीर्थ घ्या म्हणणारा ब्राह्मण वगैरे काही वर्ग आपण पाहायला मिळतो की त्याच्यासाठी अंत्यज लोकांनी खूप त्रास सहन केलेला आहे. परंतु वीरशैवांमध्ये मात्र अशी परिस्थिती आपल्याला कधीच बघायला मिळत नाही किंवा मिळालेली नाही. सर्व गुरूंनी जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, भक्तांचे माहेर स्वामी माझा या नात्याने सर्वांनाच समता दिलेली आहे. तेली वाणी माळी साळी कोष्टी कुणी असू दे, कुठल्याही कर्माचं तो कर्म करत आहे त्यानुसार त्याची जाती परंपरा असेल तरी सुद्धा त्या कोणालाच तो अमुक एक आहे म्हणून त्याच्यासाठी वेगळं विधान आणि तमुक एक आहे म्हणून त्याच्यासाठी वेगळं विधान असं कधीच केलेलं नाही. एकाच परंपरेने एकाच तराजूमध्ये सर्वांना तोलून पुढे नेण्याचं कार्य हे पुरोहित वर्ग करत असतो. पण जिथे कुठेतरी अशा प्रकारे अल्पधर्म केला जातो, श्रीमंत व्यक्तीला कशाला काय बोलायचं, तुम्ही लिंग का काढलं असं कसं आपण म्हणणार, आप्पासाहेब मोठे आहेत, नानासाहेब मोठे आहेत, तात्यासाहेब मोठे आहेत, अशा प्रकारे त्यांच्या पुढे आपण कसं बोलू असा विचार ज्या जन्माच्या मनामध्ये येतो त्या सगळ्या जन्मांचा अंत आज आपण पाहिला तर आपल्या लक्षात येतं खूप यातना खूप दुःख झाल्याचं चित्र आपण पाहतो. आणि जी परिस्थिती जन्मांची आहे तीच माझ्यासारख्या शिवाचार्याची आहे, तीच आमच्या जगद्गुरूंची आहे. आपलाच माणूस आहे, आपल्याच धर्माचा आहे, आपल्या धर्माचा कुणीतरी अध्यक्ष आहे, अमुक आहे तमुक आहे असं म्हणून त्याला चुकीच्या मार्गाने जात असताना सुद्धा तशा प्रकारचा विचार केला जातो. परंतु लक्षात ठेवा की आपल्या समाजात कितीही मोठी व्यक्ती असली तरी तिला त्या धर्माप्रमाणे आचरण करायला लावणं हेच धर्माचार्यांचं मुख्य कर्तव्य आहे किंवा हेच धर्मप्रमुखांचं धर्मपुरोहितांचं कर्तव्य आहे. आणि ती कर्तव्यता आपण सर्वांनी पाळली पाहिजे. अन्य धर्मामध्ये ते कट्टर आहे, ते धर्माभिमानी आहे, ते अंध आहेत असं म्हटलं जातं. परंतु लक्षात ठेवा ते अंध नाहीत. आणि नेहमी लक्षात ठेवा अंध असं जर शब्द उच्चारला तर मला खूप राग येतो. लक्षात ठेवा, अरे तुम्ही त्या अंधशब्दाचा अपमान करता आहात. अंध लक्षात, आजपर्यंत इतके अपघात झाले, आंधळ्याचा कुठं अपघात झालेला आहे का? अनेक प्राणी मेले, गाढव कुठे मेलेलं पाहिले का तुम्ही? परंतु लोक गाढव म्हणतात, अंध म्हणतात, हे सगळ्यात वाईट आहे. लक्षात ठेवा, अंध याचा अर्थ परिपूर्ण असा आपण घेतला तर बरं आहे अशी मला परिस्थिती वाटते. जो आंधळा आहे त्याला माहित आहे मला हळूहळू चाललं पाहिजे, मला योग्य मार्गाने गेलं पाहिजे, मला आजूबाजूला आवाज काय येतो त्याप्रमाणे मी प्रवास केला पाहिजे आणि माझी गती कोणती आहे त्या गतीमध्ये मी काल बदलेल तसं कमी जास्त करताय कामा नये. माझी जी गती ठरलेली आहे त्या गतीने मी चाललं पाहिजे ही आंधळा ठरवत असतो. आणि त्यामुळे त्या आंधळ्याचा कधीच अपघात होताना दिसत नाही. आणि जर चुकून कुठेतरी तुम्हाला एखाद्या आंधळ्याचा अपघात झाल्याचा दिसला असेल, एखाद्या वाहनाखाली किंवा रस्त्यात जाताना गाढव मेल्याचं तुम्हाला दिसत असेल तर ते वेगळ्या कारणाने मेलं असेल, परंतु धक्का लागला, ते व्यवस्थित चाललं नाही, मध्येच आडवं आलं म्हणून मेलं असं मात्र गाढव सुद्धा बघायला मिळणार नाही आणि आंधळा माणूस सुद्धा बघायला मिळणार नाही. ते आपल्या योग्य गतीने चालत असतात. आणि मी किती शक्तिमान आहे किंवा माझी काय ताकद आहे त्याला माहित आहे, त्या मार्गाने तो जात असतो. आणि म्हणून धर्मांध तुम्ही म्हटलात तरी धर्मांधही इतके चांगले असतात की त्यांच्या धर्मांधतेमुळे त्यांना कितीही त्रास झाला तरी सुद्धा ते त्रास मानत नाहीत. उलट पक्षी त्यांच्यावरती त्यांच्या आराध्याची एवढी कृपा होताना दिसते की ते कितीही संकटात असले किंवा त्यांच्याकडून थोडं चांगलं वाईट काही घडलं तरी सुद्धा त्यामध्ये त्यांना यशच येताना दिसतं. आज आमच्या आजूबाजूला असलेल्या आमच्या माता भगिनीवर अन्याय अत्याचार करणाऱ्या किंवा अनेक स्त्रिया आणि अनेक मुलं ज्यांना आहेत, परंतु अशी परिस्थिती त्यांच्याकडे बघायला मिळत नाही की त्यांचं उदरभरण करणं फार कठीण झालेलं आहे आणि मग त्यांना चोरीमारी करा
अजिबात नाही. ते अत्यंत सुखाने जगतायत. त्यांच्या अनेक पत्नी असल्या किंवा अनेक लेकरं असली तरी सुद्धा ते सुंदर रीतीने जगताना दिसतात. किंबहुना रोज काय जे खायचं आहे ते खाताना दिसतात. त्यांच्या उपास सोडताना वगैरे त्यांच्याकडे उच्च दर्जाचे पदार्थ बघायला मिळतात, उच्च दर्जाची फळं घेतात. आणि आम्ही मात्र तेवढं काही करू शकत नाही. आम्ही असतो, पाटील असतो, श्रीमंत असतो, सर्व काही आहे, परंतु आणि कितीतरी एकर जमीन आमची आहे, कितीतरी वाड्या आहेत, बंगले आहेत, पण असं असून सुद्धा आम्हाला आमच्या 1-2 मुलांवर योग्य संस्कार करता येत नाहीत. आजच्या या मृत्यूच्या संख्येकडे जर पाहिलं किंवा धर्मांतरण करणाऱ्या मुलींची संख्या पाहिली तर एका मुलीवर आम्ही योग्य संस्कार करू शकलो नाही म्हणून ती परधर्मामध्ये गेले, किंवा एका मुलावर आम्ही योग्य संस्कार करू शकलो नाही म्हणून तो व्यसनी झाला आणि अल्पायुष्य ठरला, असं चित्र आपल्याला बघायला मिळतं. त्याच वेळेला त्या धर्मामध्ये खाण्यापिण्याची पद्धती असताना सुद्धा ख्रिश्चन, मुस्लिम किंवा बुद्ध समाजाची सुद्धा आज माणसं खूप चांगल्या पद्धतीने जगताना दिसतात. त्यांच्यात खाण्याची परंपरा असताना सुद्धा, ते खात पीत असताना सुद्धा रस्त्यावर पडलेला कधीच बघायला मिळाला नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आमच्या मुलांवर आम्ही काय नेमके संस्कार करतोय इकडे आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज आमची लेकरं काय नको ते खातात, नको ते पितात, अशी परिस्थिती पाहायला मिळते आहे. मुस्लिमांची एकही मुलगी तुम्हाला अशा पद्धतीने विकृत वागलेला दिसणार नाही, किंवा मुस्लिमांचा एकही मुलगा तुम्हाला अशा पद्धतीने धर्म सोडून वागला असं तुम्हाला कधीच बघायला मिळणार नाही. कदाचित त्यांनी धर्मांतरण केलं तरी सुद्धा आचार तत्व जी आहेत ती मात्र त्यांनी स्वतःची कधीच सोडत नाहीत. आपल्या धर्म परंपरेनुसार पूजा प्रार्थना यामध्ये कधीच बदल करत नाहीत. आणि दुर्दैवाने आपली मुलं जी आहेत, ज्यांना आपण सनातनी म्हणतोय, हिंदू म्हणतोय, किंवा वीरशैव लिंगायत, जे काय तेली माळी साळी जे जे नावं तुम्ही घेत आहात, वारकरी म्हणत असाल, जैन म्हणत असाल, बुद्ध म्हणत असाल, शीख म्हणत असाल, तर या समाजाची मात्र खूप बिकट अवस्था झालेली आहे. जैन समाजामध्ये सुद्धा खूप बिकट अवस्था झाल्याचं चित्र आपण पाहतो आहे. या सगळ्याला कारणीभूत कोण आहे तर आपला धर्माचा अभाव, धर्माबद्दलचा अज्ञान किंवा धर्माबद्दलची अनास्था, या गोष्टीमुळेच आपण या संकटात चाललेलो आहोत. यतो धर्मस्ततो जयः, या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही व्यवस्थित रीतीने धर्म पालन केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही धर्माचं पालन करता तेव्हा माझ्या धर्मियांना लागणाऱ्या, आपल्या धर्मामध्ये खूप सुंदर व्यवस्था आहे, लक्षात ठेवा. आपल्या धर्माचार्यांनी मी आणि माझं कधीच सांगितलं नाही. इतर धर्माचार्यामध्ये दुसरे काफिर आहेत अशा पद्धतीने सांगितलं जातं, किंवा तुम्ही तुमचा विचार करा, एन प्रकारे मदत द्या, पैसे द्या, काही करा आणि त्यांना आपल्या धर्मात घ्या असं सांगितलं जातं. आमचा धर्म तसं काहीच करायला सांगत नाही आहे. सर्व धर्मान परित्यज मामेकम शरणं व्रज, असं शिवपरमात्मा किंवा अर्जुनाला श्रीकृष्ण भगवंत सांगतात की तू धर्म म्हणजे काय आहे, ज्याच्यामुळे धारणा होती ते. मग ही धारणा करत असताना, संग्रह करत असताना अन्याय अत्याचार करून, आमिष दाखवून असं कुठलंच तू करू नको. तू फक्त एकच गोष्ट कर की मी ज्याच्यापासून आलेलो आहे मला त्याच्यापर्यंत जायचं आहे. जीव ब्रह्मैव नापरहा, जीवात्मा शिवाचा अंश आहे. तदांशो जीवात्मक असं म्हटलेलं आहे. त्याचाच अंश म्हणून आम्ही जीव आहोत, शिवाचेच अंश आम्ही आहोत, देवाचेच अंश आम्ही आहोत. आणि त्या देवाचा शोध घ्यायचा आहे. माझं मूळ काय आहे त्यापर्यंत मला जायचं आहे, एवढा साधा विचार. आणि हे कर्म करत असताना किंवा त्याला शोधत असताना आपले व्यावहारिक जीवनातल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा व्यवस्थित रीतीने पार पाडायच्या आहेत. असा अर्थ नाहीये की पूजा अर्चा करत बसा, शेतीकडे दुर्लक्ष करा, नोकरी धंद्याकडे लक्ष देऊ नका, कारखाने बंद करा, असं नाही. हे सगळे कर्म तुम्ही करत राहा. आसन, शयन, भोजन, गमन, कोणताही क्षण असू दे, नामस्मरण करत करत तुम्ही ते कर्म केलं पाहिजे. आपल्या कुठल्याही कर्मामध्ये इतर कुठल्याही गोष्टीची अडचण येता कामा नये, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. पण आज मात्र आपण मुलं शिक्षण घेत आहेत असं म्हणून त्यांच्या, नाही महाराज आताच त्याला दीक्षा नको, महाराज आता त्याला काय पूजा करायला वेळ मिळणार नाही. अरे तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट वेळ मिळणार नाही, वेळ मिळणार नाही असं म्हणत त्याची वेळ घालवून टाकता आहात. आणि मग त्याच्यावरती असे बिकट प्रसंग येतात की वेळ नाही तर त्याच्यावर काळ येऊन बसतो आणि त्या काळाला सांभाळणं खूप कठीण होत असतं. म्हणून आपणाला या वेळ काळ सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि धर्मासाठी तर पहिला
वेळ मिळाला पाहिजे, समाजासाठी दुसरा वेळ मिळाला पाहिजे. आजकाल कुणी कुणाकडे जायला तयारच नाही आहे. लक्षात ठेवा, कुणाकडे कुणी वारलं तर खांदा द्यायला माणसं नाहीत, ही परिस्थिती आपल्याकडे बघायला मिळते. वीरशैवांमध्ये बरंच जेसीबी वगैरे व्यवस्था निघाली म्हणून ते खड्डे काढायला तरी जेसीबी येतात, अन्यथा सर्वत्र अशी परिस्थिती आहे की त्याबद्दल कोणीच लक्ष द्यायला तयार नाहीये. सर्वजण आपापल्या परीने वेगवेगळं कर्म करतात. प्रत्यक्षरित्या या समाजासाठीची बांधिलकी आपली आहे ती आम्ही विसरून चाललेलो आहोत. निसर्गासाठीची बांधिलकी आपली आहे ती आम्ही विसरून चाललेलो आहोत. कोणीतरी झाडं तोडली तर असू दे, तोडू देत, काय व्हायचं ते होऊ दे, अशा पद्धतीने आपण तिकडे लक्ष देतो. एका बाजूला झाडांची तोड होताना दिसते, दुसऱ्या बाजूला प्लास्टिकचं प्रचंड साम्राज्य वाढलेलं आपल्याला दिसतंय. अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत की ज्या गोष्टीमुळे आपल्या निसर्गाचं किंवा वातावरणाचं संतुलन बिघडलेलं आहे. आता दर 15 दिवसाला हवामानात बदल होतो आणि लोक आजारी पडताना दिसतात. ठीक आहे, डॉक्टरांचं पोट भरलं पाहिजे, ही गोष्ट चांगली आहे, परंतु डॉक्टरांचं पोट भरतानाच पुन्हा कुठेतरी पेशंट मिळाला पाहिजे, पुन्हा कुठेतरी त्याला दुसरा व्यक्ती मिळाला पाहिजे. जसे आता रुग्ण येतील आणि जातील ही गोष्ट खरी आहे, परंतु पुन्हा सुद्धा रुग्ण आला तर दवाखाना चालणार आहे. आणि मुळातच माझी एवढीच धारणा आहे की आम्हाला दवाखानाच नको, आम्हाला दवाखान्याची आवश्यकता नाही आहे. उलट आम्ही देव धर्म पूजा अर्चा आमचं कर्म काय आहे हे कर्म करत करत आनंदाने जगू शकलो पाहिजे. कधीही आमच्यावर दवाखान्यात जाण्याची किंवा आमच्या शारीरिक मानसिक कुठल्याही प्रकारची बिकट अवस्था आमच्यावरती येता कामा नये. आम्हाला परमेश्वरानं अशा प्रकारे तंदुरुस्त ठेवावं किंवा आम्ही परमेश्वराच्या चिंतनामध्ये इतकं तंदुरुस्त राहावं की कोणत्याही परिस्थितीत आम्हाला कुठल्या आजारांना बळी पडता कामा नये. पण तसं होतच नाही. आम्ही आमच्या मोठेपणासाठी अवेळी खाणार पिणार. वा वा, किती बघा, किती मोठी तपश्चर्या आहे. या तपश्चर्याच्या कीर्तीसाठी आपल्या शरीराची सर्व दृष्टीने आपण नाहक अशा प्रकारे किंवा अनावश्यक अशा प्रकारे त्याचं नुकसान करत आहोत. पूर्व काळामध्ये असलेले महाचार्य हे सगळे करतच होते. लोक गुरुकडे जात होते. आज मात्र गुरुंना घराघरात फिरावं लागतंय, तरी सुद्धा भक्तांमध्ये ही गोष्ट होत नाही. तरी आम्ही चांगलं म्हणतोय की बाबा आम्ही इथे एका जागेवर बसून आपणाला उपदेश करतो आणि तुम्ही तिथे ऐकता आहात, परंतु अर्जुनाला उपदेश करण्याकरता भगवंताला त्याचा सारथी होऊन युद्धभूमीवर जावं लागलं होतं. भगवान श्रीकृष्णाच्या बरोबरच शिव परमात्म्याची अवस्था सुद्धा तशीच आहे की पार्वती मातेला हे सर्व तत्वज्ञान सांगण्याकरता एकांतात नेण्याचा आपण प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतं. जेवढं काही तत्व, भगवद्गीता असू दे, गुरुगीता असू दे, हे जे तत्वज्ञान आहे, आगमशास्त्र असेल, निगमशास्त्र असेल, या सगळ्या गोष्टी जेव्हा परमात्म्याने भगवतीला पार्वतीला सांगितल्या, त्या प्रत्येक वेळेचा विचार करता देव अतिशय जवळ बसून सांगत होते. आज मात्र आपण कितीतरी दूर अंतरावरून हे तत्वज्ञान ऐकून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. किंबहुना हे जरा वेळ झाला, आज जसा आम्हाला उशीर झाला, आम्ही हुबळीला महाचार्यांचं सर्व भारतातील शिवाचार्यांचं संमेलन आहे, त्याच्या तयारीत असल्यामुळे 10 मिनिटं उशीर झाला तर लगेच आपण सुरू करा, आमच्याशी बोला असं म्हणतात. म्हणजे आपलं अंतःकरण शुद्ध आहे, फक्त शरीरात मलिनता आलेली आहे. शरीराला म्हणजे इंद्रियांना दुसऱ्याच गोष्टीचा मोह लागतो आहे, पण अंतःकरणामध्ये मात्र परमात्म्याची ओढ आहे. आणि लक्षात ठेवा, ज्याच शुद्धांतःकरण देही पिंड शब्देन गीयते, आणि पिंडांड आणि ब्रह्मांड एकच आहे असंच शास्त्र सांगताय. त्यामुळे आपलं अंतःकरण शुद्ध आहे, फक्त इंद्रियांमुळे आपण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये गुंतून राहतो. या इंद्रियांवर आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे. जर आपण त्यांच्याशी युद्ध करायला गेलो तर मात्र अतिशय अवघड होणार. ज्याप्रमाणे आपण कोर्टात गेलो की कोर्ट कचेऱ्यां तारखा याच्यामध्येच आपला वेळ निघून जातो, प्रत्यक्ष जे काम आपल्याला करायचं आहे ते काम घडत नाही. उलट पक्षी दोघांनी समन्वय घेतला, एकमेकाचं ऐकून घेतलं, 2 पावलं मागे गेलो तर मात्र आपण पटकन त्यामध्ये सुधारणा करून आपली प्रगती होऊ शकते. पण वकील लोक सुद्धा तसं करू देत नाहीत. लक्षात ठेवा,
तुम्ही म्हटलात ना की बाबा हा माझा बांध आहे, 10 फुटाचा बांध आहे आणि त्याची किंमत 1,00,000 आहे. वकील 2,00,000 तुमच्याकडून फी घेणार आणि तुमच्यासारखाच निकाल करून देतो म्हणणार, आणि दुसऱ्या पार्टीचाही वकील तेच सांगणार, तू काय काळजी करू नको, हे तुला मिळणारच आहे. अशा पद्धतीने सत्य काय आहे ते सांगायला आज कुणीच तयार नाही, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. यापैकी सगळ्यांनाच माहित आहे आपण यातलं कुठलीच गोष्ट आपल्या बरोबर नेणार नाही, तरी सुद्धा वादविवाद, भांडण, तंटे आपल्याला पाहायला मिळतात. वाद तात्विक असला पाहिजे, आपला विरोध तात्विक असला पाहिजे. जिथे सात्विकतेचा ऱ्हास होणार आहे, जिथे परंपरागत ज्या गोष्टी चालत आल्या त्या नष्ट होण्याची भीती आहे, अशा वेळेला आवर्जून विरोध केला पाहिजे. पण ज्या वेळेला समन्वयाने पुढे जाण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला मात्र आपण तत्वाशी कसली तडजोड न करता व्यावहारिक तडजोड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र व्यवहार जगत असताना आपला धर्म बुडता कामा नये, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे. दुकान चालवायचंय चालवा, मला दुकानात जाण्यासाठी अमुक वाजताची वेळ पाहिजे आणि त्याच्या अगोदर मला पूजा करायची आहे, हरकत नाहीये. आपण जर 7 वाजता दुकानात जाणार असेल तर 5 वाजता उठून स्नान कर्मादी करून अत्यंत उत्तम पद्धतीने अल्पोपहार घेऊन आपण दुकानात गेलं पाहिजे. जर तुम्ही उठतानाच 7 वाजता 8 वाजता उठलात तर 7च्या दुकानात जाण्याची आणि त्याच्या अगोदरच्या अनेक कर्म करण्याची वेळ आपल्याला कुठे राहणार आहे. आपण वेळेचं भान ठेवलं पाहिजे. उलट पक्षी आपणाला लवकर निजे लवकर उठे तया आयुर आरोग्य भेटे असं म्हटलेलं आहे, पण त्याचा विचारच कधी करत नाही. रात्री अपरात्रीपर्यंत आपण जागत राहतो आणि पुन्हा सकाळी वेळेवर उठणं शक्यच होणार नाहीये. जवळजवळ 10-10 वाजेपर्यंत झोपणारी मंडळी सुद्धा आपल्याला बघायला मिळते. अनेक लोक तर सांगतात 9 वाजेपर्यंत मला तुम्ही फोन बिन काय करायचं नाही, 9 वाजेपर्यंत आमच्याकडे यायचं सुद्धा नाहीये. ही वेळच नाही आहे. सूर्योदयाच्या अगोदर उठणं हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. आणि जे सूर्योदयाच्या अगोदर उठून आपल्या अनेक कर्म करतात त्यांना त्यांच्या जीवनाच्या दिवसभराच्या कामामध्ये खूप मोठा वेळ मिळतो. आणि पर्यायाने जो आज मानसिक ताण होताना दिसत आहे, सर्व लोकांनाच बीपी वाढल्याचं चित्र आपण पाहतो. सर्व लोकांचं शुगर झालेले म्हणजे साखर वाढलेली आहे, मधुमेही झालेले आहे असं पाहायला मिळतं. अखंड भारत मधुमेही आणि रक्तदाबाने ग्रासलेला आहे. याचं मुख्य कारण कोणतं असेल तर आपण सगळे लवकर उठत नाही, अनेक कर्म करत नाही, कुणीही पूजा करायला तयार नाही, कुणीही जप तप करायला तयार नाही आहे. प्रत्येक जण फक्त व्यवहाराशी जोडलेला आहे. मला दुकान अमुक वाजता उघडायचं आहे, त्याच्या अगोदर 5 मिनिटं मी आंघोळ करून तयार राहिलो की बस झालं, अशी धारणा आपली झालेली आहे. बहुतेक लोक 10 वाजता दुकान उघडायचं आहे तर 9:45 वाजता उठतात, पटकन आंघोळ करतात, काहीतरी खातात पितात आणि दुकानात जातात, असं चित्र पाहायला मिळतं. नोकरीवाल्यांची तीच अवस्था आहे. शिफ्ट कोणती आहे त्याप्रमाणे तिकडे जाण्यापूर्वी किती वेळ लागतो तेवढं 15-20 मिनिटं, नाहीतर लोळत राहायचं. लक्षात ठेवा, सर्वांनीच ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ठीक आहे, ज्यांचे वेळाच काही वेगवेगळ्या असतात आणि 3 प्रकारच्या शिफ्ट आपण पाहतोय, 3 प्रकारच्या पाळीमध्ये आपण जात असताना कुणाला रात्रीच्या वेळेला, कुणाला दुपारच्या वेळेला, तर कुणाला पहाटेच्या वेळेला, अशा प्रकारे कामावर गेल्यामुळे हे कर्म करायला मिळणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक पाहता हे असं होताच कामा नये. इंग्रजांचं राज्य जवळजवळ 25-30 देशावरती होतं आणि त्या राज्यामध्ये कोणत्या वेळेला काय परिस्थिती आहे हे पाहून त्यांनी सर्व गोष्टी व्यवस्थित ठरवत होते. आणि अमुक वेळेला अमुक करायचं म्हणजे करायचं, त्यात कधीच त्यांनी बदल केला नाही. त्यांच्या प्रार्थनेच्या वेळा, त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, त्यामध्ये कधीच त्यांनी बदल केला नाही. आम्ही मात्र आमच्या समोर इकडं वेगळं काहीतरी आलं की त्यामध्ये बदल करताना दिसतो आणि धर्म आम्ही गौण मानलेला आहे. तिथे मात्र तशी अवस्था नाही. अन्य धर्मपंथ संप्रदायांकडे जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा त्यांच्या ठरलेल्या वेळा, त्याच वेळेला होणारी प्रार्थना किंवा जे काही कर्म असेल धर्माचं, त्यामध्ये त्यांनी बदल करत नाहीत आणि मग मात्र उत्तम रीतीने व्यापार उदीम काय जे असेल ते कर्म करताना दिसतात. दुर्दैवाने हे धर्म जिकडे आहेत तिकडे शेतीचं साम्राज्य कमी आहे, परंतु भारत हा सनातनी आहे आणि इथे शेती आहे. या देशाला कृषीप्रधान देश, शेतीप्रधान देशाचं मानले गेलेलं आहे आणि म्हणून इथं आपणा सगळ्यांना पहिल्यांदा शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे. उत्तम रीतीने तुमची शेती झाली पाहिजे. आणि शेती लक्षात ठेवा, ज्या ज्या देशात तेल पिकत आहे, वेगवेगळे पदार्थ पिकत आहेत, मसाल्याचे पदार्थ पिकत आहेत, ते सगळे देश पोट भरण्यासाठी तेल पिऊ शकत नाहीत. ज्यांच्याकडे ज्या गोष्टी मिळतात
त्या सगळ्या गोष्टी शरीरासाठी उपयोगी नाहीत. अन्न हेच सगळ्यासाठी महत्वाचं आहे. शरीराचं नावच आहे अन्नमय कोश, आणि ते अन्न धान्यातून निर्माण होणार आहे, आणि ते धान्य शेतीतच आपल्याला निर्माण करावं लागतं. आणि म्हणून आम्ही सर्वांनीच इकडे लक्ष दिलं पाहिजे. सर्वांच्याच डोक्यामध्ये ही गोष्ट असली पाहिजे की भारतभूमी ही परमेश्वराने सर्वांच्या उदरभरणासाठी निर्माण केलेली आहे. माझ्या एकट्या धर्माच्या, पंथाच्या, संप्रदायाच्या नाही, तर जगभरामध्ये जेवढे जीवजंतू आहेत ज्यांना अन्नाची आवश्यकता आहे, त्या सर्वांसाठीच अन्न आम्ही निर्माण करायचं आहे. लक्षात ठेवा. म्हणूनच अन्नदाता सुखी भव असं म्हणून आपणाला आशीर्वाद देण्याची परंपरा पाहायला मिळते. पण तो आशीर्वाद आम्ही आता अन्नदाते होतोय का? नाही, आम्ही अन्न ग्राहक झालेलो आहोत. आम्हाला फुकट मिळणारे 2-3 किलो तांदूळ, गहू किंवा डाळ वगैरे मिळाली, कधीतरी थोडेफार मसाल्याचे पदार्थ किंवा आणखी काही गोष्टी, आणि पुन्हा अजून लाडक्या बहिणीच्या निमित्ताने पंतप्रधान शेतकरी अनुदान, अशा कुठल्या तरी निमित्ताने आपल्याला 4 पैसे येताना दिसत आहेत, आणि यामुळे आम्ही शेतीकडे जायला कुणीच तयार नाहीये अशी परिस्थिती पाहायला मिळते. लक्षात ठेवा, जर आम्ही शेती बंद केली आणि पुन्हा आम्ही करणार नाही, आमच्याकडेच शेती आहे आम्ही करणार नाही, अमेरिकेमध्ये अल्प शेती आहे किंवा ठराविकच पदार्थ मिळतात, इराण, इराक, अफगाणिस्तान सगळं वाळवंट आहे, तिथे काय मिळणार आहे? आणि ज्या वेळेला अन्नधान्याची त्रुटी निर्माण होईल त्यावेळेला आता जसं पाण्यावरून वादविवाद होत आहेत, पाण्यासाठी सर्वत्र फिरावं लागतंय, तसंच आपणाला अन्नासाठी फिरावं लागेल. आणि कदाचित बघा, आता पालापाचोळा सुद्धा शिल्लक राहिलेला नाही. हिंस्र प्राणी, त्यांना खाण्यासाठी त्यांचे जे इतर प्राणी आहेत ते पण शिल्लक नाहीत, कारण त्यांना प्यायला पाणी कुठं दिसत नाही. झरे आटून गेले, झाडं नाही, चावली नाही, झाडांना फळं बिळं काही मिळत नाहीत. सगळी माकडं वगैरे आपल्या घरात येऊन बसलेली चित्र आपण पाहतोय, कारण त्यांना खायला बाहेर काहीच नाही आहे. ते तुमच्या घरात येऊन खाण्यासाठी प्रयत्न करतायत. तुम्ही जर त्यांना दिलं नाही तर ते तुमच्या अंगावर उड्या मारून तुमच्याकडे जे पदार्थ आहेत ते घेण्यासाठी प्रयत्न करतायत. लक्षात ठेवा, या पशुपक्ष्यांना त्यांचं अन्न धान्य मिळत नाही म्हणून ते एवढा त्रास देत आहेत. आणि जेव्हा आपण माणूस म्हणून जगतोय, आपणाला सुद्धा अन्नधान्य आम्हीच निर्माण करत नाही, आम्हीच निर्माण केलेला तुटवडा असेल, आणि त्यावेळेला आमची परिस्थिती काय निर्माण होईल, इकडे सुद्धा आम्ही सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. आम्हीच आमच्यावरती संकट निर्माण करून घेत आहोत, दुसरा कोणी नाही. आमच्यावर संकट आणणारा दुसरा कोणीच नाही. माणसाला येणाऱ्या सगळ्या संकटाचं कारण माणूसच आहे. हे सूत्र ज्या दिवशी आपल्या लक्षात येईल तेव्हा माणसाला सुख देण्यासाठी माणसानेच प्रयत्न केले पाहिजेत. देवापुढे सुद्धा आपण किती आपटलं तरी देव काही करू शकणार नाही, कारण जे कर्म तुम्ही नको ते केलेलं आहे. देवाने सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कर्म केलं असतं तर अडचणच नव्हती, पण आपण ते करत नाही. आहार, निद्रा, भीती आणि संसार या 4 गोष्टी करण्याकरता परमेश्वराने आपल्याला इकडे पाठवलेलं आहे. आणि त्या आहाराची, जेवणाची व्यवस्था तुम्हीच करायची आहे. वरून देव काय पाठवून देणार नाहीये, वरून काय लाडू जिलेबी खाली पडणार नाहीये, किंवा वरून धान्य धुन्य सुद्धा मिळणार नाही, पेट सुद्धा मिळणार नाही. तुम्हाला ते इथंच निर्माण करायचं आहे. ते फक्त तुम्हाला उत्तम रीतीने मिळेल याची व्यवस्था याच ठिकाणी केलेली आहे. इकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी, म्हणजे जसं एखाद्या कारखान्याला रॉ मटेरियल हे जसं आपल्याला मिळावं, कच्चा माल हे जसं प्रत्येक कारखान्याला द्यावा, तसं परमेश्वराने तुमच्यासाठी पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश हे रॉ मटेरियल पाठवलेलं आहे. हे कच्चा माल तुमच्याकडे दिलेला आहे. आता यातून तुम्ही पाण्याचा वापर करायचा आणि धान्य निर्माण करायचं. जमिनीची पोत व्यवस्थित ठेवायचे, त्याच्यामध्ये रासायनिक खतं टाकून जर जमीन त्याचं काही नुकसान केलं तर देवाचा काय दोष आहे? पाण्यामध्ये नको ती रसायनं टाकलीत, पाण्याकडे दुर्लक्ष केलं, किंवा त्या पाण्याचा योग्य वापर केला नाही, किंवा जे पाण्याचे स्रोत आहेत ते योग्य ठिकाणी बांध घालून अडवून ठेवले नाहीत, तर पाणी शिल्लक राहणार नाही. हा देवाचा काय दोष आहे? त्यांनी तुमच्यासाठी शुद्ध हवा आणलेली आहे. बऱ्याच वेळा मी बोलत आलो, आजही तुम्हाला सांगतो की आज आपण चांगले उत्सव करतो, नेता पुढारी, आम्ही सुद्धा एखाद्या घरात गेलं की ते लोक सुद्धा फटाके लावतात. इतकं सुंदर वातावरण असतंय, त्यांनी रांगोळ्या काढलेल्या असतात, उदबत्त्या लावलेल्या असतात, फुलं वगैरे टाकलेली असतात, पाकळ्या टाकलेल्या असतात, उत्तम रीतीने सगळीकडे
व्यवस्था केलेली असते आणि नेमकं तिथं गेल्या गेल्या हजारो फटाके फोडले जातात आणि त्या शुद्ध हवेचं दूषितीकरण 5 मिनिटात केलं जातं. त्या अशुद्ध हवेमध्ये लहान मुलं, वयोवृद्ध मंडळी, आजारी लोक मात्र ठसके देताना दिसतात. अलीकडे झटका, तडका, कोल्हापुरी तडका असं बरंच काय काय नावं घेतली जातात आणि आपल्या घरामध्ये श्वास घ्यायला सुद्धा अवघड जाईल अशा प्रकारची ही फोडणी असते. असले पदार्थ आपण खातो आहे. आमचे पूर्वज काय करत होते, कशा प्रकारे जगत होते? योगी मुनी साधू सारखं तुम्ही सगळं आळणी खाल्लं पाहिजे अशी अपेक्षा नाही, परंतु किमान आमच्या शरीरावर विपरीत परिणाम होणार नाही असाच पदार्थ आम्ही खाल्ला पाहिजे, अशीच गोष्ट प्रसाद म्हणून ग्रहण केली पाहिजे. पण आज आपण या सगळ्या गोष्टी करताना दिसतंय. भेंडी ही उत्तम रीतीने थोडीशी जिरे मोहरी आणि तूप किंवा तेलाची फोडणी देऊन ते करायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. पण त्याला कापायचे, त्याच्यामध्ये भरपूर शेंगदाणे टाकायचे, अनेक वेगवेगळे पदार्थ टाकून द्यायचे आणि मग ते भेंडी कुठं दिसतच नाही. आस्वाद येतो त्या शेंगदाण्याचाच आणि पुन्हा मग ब्लॉकेज अशा प्रकारे आपण विचार करतो. तेव्हा हे लॉक आणि ब्लॉक दूर व्हावं वाटत असेल तर निसर्गानं जसं दिलेलं आहे तसं वास्तविक पाहता फळं वगैरे कच्चीच खाल्ली पाहिजेत, भाज्या कच्च्याच खाल्ल्या पाहिजेत, परंतु तसं आपण करताना दिसतच नाही. जे जे काही मिळतं आहे त्याच्यावर आमच्या मनाने काहीतरी प्रक्रिया करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्या सगळ्याचा परिणाम देवाचा नाही, तोच दोष आमचा आहे. पण मात्र आम्ही ते देवावरती दोष देतो. काय करायचं, देवाने एवढ्या अल्प आयुष्यामध्ये त्याला न्यायला नको होतं होय, पण त्याने गुटखा खायला नको होतं हे मात्र कोणी म्हणत नाहीये. गुटख्याची बंदी होते, एका जिल्ह्यात बंदी होते आणि दुसऱ्या जिल्ह्यातून दुप्पट दराने घेतलं जातं. तो दुकानदार आहे, तो तू खाच म्हणून तुम्हाला सांगत नाही, पण तुम्ही त्याला उलट नाही म्हटला ना, असू द्या 10 रुपयाला का 100 रुपये घ्या पण द्या. अशा पद्धतीने आपल्याकडे महागड्या वस्तू कोणत्या आहेत तर ज्याचा आमच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो अशी परिस्थिती आहे. महागडा रुद्राक्ष घ्यायची कोणाची तयारी नाही, महागड्या माळा घ्यायची कोणाची तयारी नाही, महागड्या जे पूजे अर्चेच्या वस्तू आहेत ते घ्यायची कोणाची तयारी नाही. ह्या सगळ्या गोष्टी स्वस्त चालल्यात तरी सुद्धा ते कोणी घ्यायला तयार नाहीये. जे आरोग्यासाठी उपयुक्त आहे ते कोणी घ्यायला तयार नाहीये. सहज कडुनिंबाची 2 पानं खाली तर आरोग्य उत्तम राहणार आहे, परंतु कडुनिंब कोणी खाणार नाही आणि आवर्जून ऊस खायला जातील. ऊस सुद्धा तसाच खाल्ला तर काही हरकत नाही आहे, परंतु त्याच्यावर प्रक्रिया केलेली साखरच आम्हाला जास्त आवडते, मग मात्र त्याचे विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत. माणसानेच माणसासाठी विकृती निर्माण केली आणि एका बाजूला देवासाठी म्हणून जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला मात्र हे असं नाही ते तसं असलं पाहिजे. देवाला अळणी भातच लागतो, देवाला मीठच पाहिजे नको आहे किंवा देवाला गुळच पाहिजे, हे पूर्वीजांनी आम्हाला काय सांगितलेलं आहे. त्या प्रत्येक गोष्टीचं काहीतरी वैशिष्ट्य होतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. या दिवसामध्ये आपणाला अनेक कारणाने अशक्तपणा येत असतो आणि म्हणून वेगवेगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत हा सिद्धांत आहे. मग त्या भाज्या तुम्ही नैवेद्यात दिल्या पाहिजेत हा हेतू नजरेसमोर ठेवून पितरांच्या नावाने, देवाच्या नावाने किंवा वेगवेगळ्या विधीच्या नावाने आमच्या पूर्वजांनी आम्हाला त्या त्या ऋतूमध्ये काय काय खायला पाहिजे हे सर्व सांगितलेलं आहे. पण दुर्दैवाने आम्ही ते काहीही करत नाही. हे सगळं अंधश्रद्धा आहे, हे धर्म म्हणजे थोतांड आहे, अशा पद्धतीने आपण त्याच्याकडे पाहू लागलो आणि पर्यायाने आज आपणाला अनंत संकट सामोर आलेले आहेत. बघा, भेंडी जे लोक तशीच खातात त्यांचे सांधे गुडघे काही सुद्धा दुखत नाहीये, पण जे लोक त्याच्यात माल मसाला टाकून करतात त्यांचे गुडघे बदलले तरी सुद्धा त्यांना नीट चालता येत नाही, अशी परिस्थिती आपण पाहतो आहे. आणि म्हणून आपणाला परमेश्वराने निसर्गतः सुंदर भेंडी दिलेली आहे, पण तिच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून पुन्हा तिला विष बनवून आपण खातो. आणि काय करायचं, मी शाकाहारीच आहे पण मला खूप त्रास होतोय असं लोक म्हणतात. काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं जातं. काही लोक तर म्हणतात मी बकरं बिकरं काय खात नाही पण मला कोंबडी फक्त आवडते, बाकीचं मी काही करत नाही. अरे बाकीचं म्हणजे अजून काय करणार आहे तू? काय आपल्या पोराबाळांना खाणार आहे का भावाबंधांना खाणार आहे, काय नेमकं करणार आहे? आणि काय हो, ते कोंबडी खाणाऱ्यांचं तर मला अतिशय कौतुक वाटतं की हे कोरोना झालेल्या लोकांनी बडके टाकले.
ते बडके कोंबड्या खातात आणि ही कोंबडी यांनी खातात, विंचू खातात, दानवे खातात, काय काय ते कोंबडीकडे जरा बघा, काय माणसाची विष्ठा सुद्धा ती खाते आणि तसल्या प्राण्याचं मांस खाऊन तुम्हाला आनंद वाटतो असं म्हणतात. किती विकृती आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही खाल्लं पाहिजे ते निसर्गाने दिलेल्याच गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. जे जमिनीत पेरल्यावर उगवतं तेच खायचं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग तुमच्या तोंडामध्ये कधी बकरं, कोंबडं, ते वेगवेगळे पक्षी, आता तर मध्ये मी ते चतुर, कल्लोर, काय काय नावं वेगवेगळे ऐकली. अरे किती छोट्या छोट्या प्राण्यांना मारून तुम्ही आनंद घेण्याचा प्रयत्न करत आहात. राक्षसापेक्षा सुद्धा भयंकर अशा प्रकारचं वर्तन आज आपलं घडत आहे. तेव्हा हे असं बरोबर नाही आहे. याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आनंद हवा आहे असं वाटत तर सर्वांना आनंद दिला पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आमचा धर्म आम्हाला आनंदच शिकवतो आणि तो आनंद सर्वांना आनंद वाटा आणि स्वतःही घ्या असं सांगितलेलं आहे. पण आपण तिकडे दुर्लक्ष करतो आहोत आणि चुकीच्या पद्धतीने वागत आहोत, म्हणून आपल्याला अनेक प्रकारचा त्रास होताना दिसत आहे. जर आम्हाला शिवरात्री, प्रदोष या देवाच्या नावाच्या निमित्ताने शुद्ध सात्विक राहणं वाटतं. बघा काही लोक सांगतात नाही नाही श्रावण होता म्हणून आम्ही व्यवस्थित वागत होतो, आता जरा वेगळं काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे देवाच्या नावाने आज का असे ना, अगदी नको ते खाणारे पिणारे लोक आहेत ते सुद्धा म्हणतात नाही नाही आता असं करता कामा नये, आज सोमवार आहे, आज एकादशी आहे, आज चतुर्थी आहे. लक्षात ठेवा या धर्माचं किती मोठं महात्म्य आहे की ज्या धर्म परंपरा, जे धर्म संस्कार आमच्या पूर्वजांनी चालवत आणले आणि तो दिवस जरी उगवला, ती तिथी जरी आली तरी आमच्या मनामध्ये परिवर्तन होतं. मनाला खऱ्या अर्थाने योग्य दिशेला नेणारे, मनाला महादेव बनवणारे हे सण उत्सव आहेत. त्याकडे आपलं सर्वांचं लक्ष असलं पाहिजे. आणि शिवरात्रीच्या निमित्ताने असू दे, प्रदोषाच्या निमित्ताने असू दे किंवा सोमवारच्या निमित्ताने असू दे, मग एकादशी, चतुर्थी वगैरे वेगवेगळ्या गोष्टीवर आपण वेगवेगळं बोलू. फक्त उद्याच्या प्रदोष, शिवरात्री आणि परवा येणाऱ्या अमावस्या या निमित्ताने आपण सर्वांनीच ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपणाला त्या परमेश्वराची अर्चना करायची आहे आणि त्याच्या नावावरती जपतप करत असताना आपणाला मध्येच लघुशंका, महाशंका येऊ नये म्हणून कमी खायचं आहे, उपाशी राहायचं आहे. तुम्ही जेवलात तरी काही फरक पडणार नाही, देवाने उपाशी राहा म्हटलंच नाही. तुम्ही सर्व काही व्यवस्थित करा, संसार अत्यंत रीतीने करा, सुखे असा ग्रहस्थाश्रमी पण लक्ष नावा शंकर नामी. देवाचं नाव सतत तोंडामध्ये असलं पाहिजे आणि जे कर्म करतोय ते माझ्या समोर असलेला जे जे देखी जे भूत या न्यायाने समोरच्या व्यक्तीला आनंद होईल अशा प्रकारे आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समोरची व्यक्ती सुखी झाली की तुम्हाला सुख वाटलं पाहिजे. संपूर्ण जग सुख झाल्यानंतर ज्ञानरायांना सुखी झालो असं स्वतः म्हणतात. संतांनी सर्व सुखांचा सुकाळ, दुःख दारिद्र्य छळ नष्ट हो सकळ, मनोमालिन्यही असं मन्मथ माऊली म्हणतात. म्हणजे मनच सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते मन व्यवस्थित झालं की मग वातावरण व्यवस्थित होईल, अंतःकरण व्यवस्थित होईल आणि निश्चितपणे परमात्मा आपणाला जवळ घेईल. तशा प्रकारे आपल्याकडून शुद्ध अशा प्रकारचं आचरण घडून त्या पद्धतीने आपण आपलं जीवन बदलण्याचा, किंबहुना आपल्या जीवनाबरोबरच इतरांच्या जीवनाचं उत्तम रीतीने आनंद, सुख हे पाहण्याची दृष्टी आपल्यामध्ये यावी. मन ज्या वेळेला पवित्र बनेल त्यावेळेला सर्व काही व्यवस्थित होईल. मन चंगा तो कटौती में गंगा असं म्हटलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपलं मन पवित्र व्हावं. ते मन पवित्र होण्यासाठीच वेगवेगळे संस्कार सांगितलेले आहेत. त्यामध्ये पूजा येते, जप येतो, ध्यान येतं. या सगळ्या गोष्टी आम्ही अंतःकरणपूर्वक केल्या पाहिजेत. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर तुमचा आराध्य देव कोणता आहे त्याची तर तुम्ही सेवा कराच, परंतु जो जो जीव तुम्हाला दिसतोय तो प्रत्येक देव आहे हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये येऊ द्या. जगातल्या कुठल्याही देशाच्या व्यक्तीबद्दलही द्वेष निर्माण होणार नाही आणि जगातल्या कुठल्याही वस्तूबद्दलही द्वेष निर्माण होणार नाही. सर्वांचं अत्यंत प्रेमाने आपल्याकडून रक्षण होईल आणि जे जे पुढे दिसतील त्या प्रत्येकाबद्दल आपला भाव नम्र होईल. देव शरणागता तारी, पाप पुण्य ते न विचारी. या न्यायाने आपली शरणवृत्ती वाढत राहील. जोपर्यंत आपण शरण जाणार नाही
तोपर्यंत आनंदाचं मरण येणार नाही. मरण तर येणारच आहे, परंतु ते तडफडत त्रास सहन करत येण्यापेक्षा सहजगत्या यावं. अटॅक आला आणि मृत्यू आला हे सुद्धा सुखाचं नाही आहे, कारण ते होत असताना तुमच्या सगळ्या व्यवहारामुळे पाठीमागच्या परिवाराला सुद्धा अनंत यातना होणार आहेत. तुम्ही जेव्हा जाता तेव्हा कुणालाही दुःख होता कामा नये आणि तुम्हालाही दुःख होता कामा नये. म्हणून आम्ही धर्माचरण करणं अत्यंत आवश्यक आहे. ती धर्मवृत्ती आपल्या सर्वांमध्ये वाढत राहो अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. तुमच्या सात्विक विचाराला देवाची कृपा, आई वडिलांचे आशीर्वाद, गुरूंचे आशीर्वाद लाभोत अशी भावना व्यक्त करतो. आणि जे जे लोक या सात्विकतेने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्या सर्वांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सुख, समाधान, शांतता सर्व काही प्राप्त हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि हे वाक्पुष्प श्री गुरुचरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. राष्ट्रसंत धारेश्वर